शहरातील न्यूरोसर्जन डॉक्टर शिरीष वळसंगकर यांनी आत्महत्येपूर्वी मृत्यूपत्रात बदल केला असून डॉक्टरांची कन्या नेहा यांना सासरहून खास बोलावून घेतलं होतं। पूर्वीच्या मृत्यूपत्रामध्ये संपत्तीच्या हिश्श्याच्या तुलनेने कमी असलेला हिस्सा यामध्ये वाढवला असून तो 20% करण्यात आल्याचं जाणकार वकिलांनी सांगितलंय। डॉक्टर वळसंगकर यांनी शुक्रवारी 18 एप्रिल रोजी रात्री 8:30च्या सुमारास डोक्यात गोळ्या झाडून आत्महत्या केली। त्यावेळी नेहा आपल्या मातोश्रीसह घरीच होत्या। डॉक्टरांच्या आत्महत्येनंतर कन्येच्या सोलापुरात येण्यावरून चर्चा झाली खरी, पण डॉक्टरांच्या मनात आत्महत्येचा विचार काही दिवसांपूर्वीच घोळत होता। त्यापूर्वी मृत्यूपत्राचं काम पूर्ण करून घ्यावं म्हणून मुलीला बोलावून घेतलं हे स्पष्ट झाल्याचं त्या वकिलांनी सांगितलंय। आपल्या कायद्यानुसार वडिलांच्या संपत्तीत वाटा मुलीला देण्याचा नियम आहे, तो नियमानुसार दिलाच असेल, पण हा हिस्सा डॉक्टरांच्या अन्य संपत्तीचा असेल असंही ते म्हणाले। दरम्यान डॉक्टर वळसंगकर यांच्या आत्महत्येच्या तपासाला गती मिळाली असली तरी त्यांच्या अचानक जाण्याची चर्चा असून आठवणींना उजाळा मिळत आहे। मृत्यूपत्रात बदल करण्यासाठी डॉक्टर वळसंगकरांनी त्यांच्या जवळच्या एका वकिलांना संपर्क साधला होता। ते कोल्हापूरला घरगुती कार्यक्रमाच्या निमित्तानं गेले होते, त्यामुळे ते सोलापुरात नव्हते। त्यानंतर जवळच्या दुसऱ्या वकिलांना संपर्क साधला, मात्र त्यांचाही संपर्क झाला नाही। त्यामुळे तिसऱ्या वकिलांची मदत घेऊन त्यांनी घाईघाईत मृत्यूपत्रात बदल केला। पेन ड्राईव्ह ताब्यात घेतले का? मनीषाला अटक करण्याच्या निमित्तानं पोलीस निघाले, त्यांना घर मिळून यावे म्हणून वळसंगकर कुटुंबातील सदस्यांनी आपल्या 2 सेवकांना तिच्याकडील पेन ड्राईव्ह ताब्यात घेण्यासाठी काही व्यक्तींसोबत पाठवले। वस्तुतः हे लोक पोलीस होते। सेवकांना ते इलेक्ट्रॉनिक्स मधील तज्ज्ञ असल्याचे सांगितले। सेवकांनी त्यांना मनीषाचं घर इथं असल्याचं दाखवल्यानंतर त्या तज्ज्ञांनी म्हणजेच पोलिसांनी 2 सेवकांना परत जायला सांगितलं। आम्ही पेन ड्राईव्ह घेऊन येतो असं ते सेवकांना म्हणाले। आता पेन ड्राईव्ह कुणाच्या ताब्यात आहे हा प्रश्न अनुत्तरित आहे।